Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson from standard 7th. Lesson number 3rd, Properties of Natural Resources. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सायन्सचा विज्ञानचा लेसन नंबर 3 पाठ क्रमांक 3 बघणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. ओके, लेट्स रिकॉल, थोडे आठवा. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. इथे क्वेश्चन विचारला आहे आपल्याला की हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. आणि हवेला एक जिन्सी मिश्रण का म्हणतात. हे आपल्याला ऑलरेडी स्टँडर्ड 6मध्ये झाले, तुम्हाला आठवायचं येते. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन एअर. हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत. चला तर बघूया. प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअर इज ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली सगळीकडे हवा असते. वी कॅनॉट सी इट एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. तर आपल्या सभोवताली हवा असली तरी आपल्या डोळ्यांना ती दिसत नाही, पण हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, ती आपल्याला फील होते. व्हेन वी इनहेल air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेव्हा सुद्धा बघा तुम्हाला हवेचं फील होतं. किंवा मग तोंडासमोर तुम्ही हात धरून हातावर काय करायची, फुंकर मारायची, तेव्हा सुद्धा आपल्याला हवेचा स्पर्श हाताला जाणवतो, आपल्याला हवेचा फील तिथे होतो. आता इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, बघूया. फर्स्ट, टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर अ प्लास्टिक स्ट्रॉ, टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. तर काय घ्यायचं आहे तुम्हाला, एक झाडूची काडी घ्यायची किंवा मग आपण स्ट्रॉने, जे नारळ पाणी वगैरे स्ट्रॉने पितो ना, तर तो एक स्ट्रॉ घ्यायचा आहे. त्या स्ट्रॉला काय करायचं आहे, मध्यभागी काडीला त्याला मध्यभागी दोरा बांधून त्याला आपल्याला वरती टांगायचं आहे की ती बरोबर आडव्या रेषेत राहील. इथे बघा तुम्हाला चित्रात दिसते, या प्रकारे स्ट्रॉ घेऊन ती तुम्हाला असं मध्यभागी त्याला बांधायचं. पुढे बघूया. टाय टू रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द टू एंड ऑफ द स्टिक. आणि काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकाराचे रबरी फुगे आपल्याला बांधायचे, बलून्स आपल्याला तिथे बांधायचे आहेत. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. आणि ती जी आपली स्ट्रॉ आहे ती आडव्या रेषेत राहील असं आपल्याला बघायचं आहे. नाव रिमूव्ह वन बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. डज द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. आता काय करायचं आहे, आता काडी आडव्या रेषेत राहते का ते आपल्याला बघायचं आहे. आणि एक फुगा आपल्याला त्यातला काय करायचा, एक फुगा काढा आणि तो फुगवून परत काडीला पूर्वीच्या जागी आपल्याला बांधायचा. तर काडी पुन्हा त्याच रेषेत राहील का, हा क्वेश्चन आपल्याला इथे विचारला आहे. द स्टिक गोज डाऊन द साईड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. दिस मीन्स द एअर हॅज वेट. ओके, तर फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आपल्याला आढळते. इथे चित्रामध्ये बघा की जो बलून हवेने भरलेला आहे ती साईड खाली गेलेली आहे आणि जो बलून आपण तसाच बांधला आहे विदाऊट एअरचा तो वर गेला आहे. म्हणजेच यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हवेला काय असतं, वजन असतं. ओके, एअर हॅज वेट, हवेला सुद्धा वजन असतं. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा काय असतं तर अनेक वायूंचं मिश्रण हवेमध्ये असतं. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. आणि त्याचप्रमाणे मग त्या पदार्थाप्रमाणे हवेलाही मास म्हणजेच काय, वस्तुमान, आणि वेट म्हणजे वजन असतं. नेक्स्ट इथे आपल्याला सांगितलं आहे आता पुन्हा ॲक्टिव्हिटी. सेकंड, टेक ॲन इंजेक्शन सिरिंज विदाऊट द निडल, पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. बघा आता इथे पिक्चरमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला काय घ्यायचं आहे की सुई नसलेली इंजेक्शनची सिरीज घ्यायची, की जे इंजेक्शनला समोर सुई नसेल अशी सिरीज आपल्याला घ्यायची आहे. आणि तिचा दट्ट्या म्हणजे तिचं जे पिस्टन असतं ते आपल्याला ओढायचं आहे आणि पुन्हा लोटायचं आहे.
द पिस्टन कॅन बी पुल आउट इझिली. जेव्हा आपण पिस्टन मागे ओढतो ते आपल्याला सहजपणे ओढता येतं. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ सिरिंग टाईटली विथ युअर थंब. पुल द पिस्टन अँड लेट इट गो. आता त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं आहे, सिरीजचं जे छिद्र आहे ते आपल्याला समोर अंगठ्याने बंद करायचं आहे. बघा इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे समोरचं जे पिस्टन आहे, जे होल आहे इंजे सिरीजचं, त्यावर थंब ठेवायचा आणि ते आपल्याला बंद करायचं आहे. आणि with your thumb pull the piston and let it go. Is force required to pull out the piston more or less than before? तर इथे आपल्याला विचारले की आपण ते पिस्टन बाहेर ओढण्यासाठी जास्त आपल्याला काय करावं लागतो, जास्त फोर्स तिथे लावावा लागतो का कमी, हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. दिस इज द प्रेशर ऑफ द एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हात सोडल्यावर आपण ते पिस्टन तसाच राहतो का, हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि यालाच हवेच्या दाबाला, जो हवेचा दाब तिथे तयार होतो, आपण पिस्टन पुढे लोटताना प्रेशर जे तयार होतो त्यालाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरणाचा दाब असं म्हणतात. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंग क्लोज, मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द सिरिंग अँड इट बिकम्स रेरिफाईड. ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इज अ सिरिंग इज अ लोअर. इथे काय सांगितलं आहे बघा की सिरीजचं आपण छिद्र बंद केल्यानंतर काय होतं, जो आपण पिस्टन असतो तो मागे खेचल्यावर सिरीजमधल्या हवेला काय होते, जास्त जागा तयार होते व तिथे जागा अवेलेबल होते एअरला आणि त्यामुळे सिरीजमधल्या हवेचा दाब कमी होतो. परंतु बाहेरचा दाब मात्र तुलनेने जास्त असतो आणि म्हणूनच जो पिस्टन आपण सोडून दिला तो आत ढकलला जातो. ओके. आणि सिरीज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केलास प्रत्येक वेळी काय होतं, तो जो पिस्टन असतो तेवढाच आत गेल्याचे आपल्याला दिसून येतं. मग तो कोणत्याही डायरेक्शनला असेल तरी तो आपल्याला तो हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल और इन्क्लाइन, द पिस्टन इज फाउंड टू गो इन टू द सेम एक्सटेंट इन ऑल द इजेस. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन. ही सेंटेन्स मुलांना लक्षात ठेवा की वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी काय असतो, समान असतो. हेच आपल्याला यावरून लक्षात येतं. आता नेक्स्ट पेज बघूया. पुन्हा इथे दिलं आहे फाइंड आउट, आपल्याला माहिती मिळवायची आहे. इन देअर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून, चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का, हा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. डू यू नो की अंडर ऑर्डिनरी कंडिशन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज अबाउट 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. इट कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. ॲज वी गो हायर अबो सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज. सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीपासून सी लेवलपासून वातावरणाचा दाब हा सुमारे 1,14,000 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. आणि वायुदाबमापक म्हणजे जो बॅरोमीटर असतो त्याने तो मोजता येतो. आणि वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासून जसा आपण उंच जातो तसा तसा तो काय होतो, कमी होत जातो. नेक्स्ट बघूया ग्रेट सायंटिस्ट. इन 1726 स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नोली put forth the important principle that pressure of air decrease when its velocity increase while the pressure of air increase when its velocity decrease. आता इथे दिलं आहे की डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने 1726 साली महत्त्वाचं तत्त्व मांडलं. त्यांचं तत्त्व काय होतं, प्रिन्सिपल काय होतं की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो, या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब काय होतो, वाढतो. If a body is moving through air, the air pressure decrease perpendicular to the direction of the motion and then the air in its surroundings flow rapidly from higher pressure to the lower pressure. तर वस्तूचा आता इथे दिलं आहे की एखादी वस्तू हवेमध्ये गतिमान असल्यास त्या वस्तूच्या
परपेंडिक्युलर गतीचा लंब दिशेला काय असतो, हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाने काय होते, जोराने वाहू लागते, जोराने फ्लो होते. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि चर्चा करायची, डिस्कस करायचं आहे. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप. एका प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घ्यायचं आहे. अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. आणि त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरायची आहे. होल्ड अ स्मॉल पीसेस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. आणि दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ आपल्याला काटकोनात धरायचा आहे. 90 डिग्री अँगलमध्ये तो आपल्याला धरायचा आहे. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीसेस ऑफ स्ट्रॉ. यू विल सी फाउंटेन ऑफ वॉटर. व्हाय डिड द हॅपन. आणि स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून आपल्याला काय करायचे, जोराने फुंकर मारायचे. तुम्हाला बघा पाण्याचा फवारा उडताना दिसेल. असे का घडले ते आपल्याला बघायचं आहे. हे इथे चित्रामध्ये बघा, हे इथे हवेचा आपल्याला फवारा उडताना दिसत आहे. हे इथे फाउंटेन, वॉटर फाउंटेन. ओके.